महायुती सरकारमध्ये ॲम्ब्युलन्स घोटाळा, 8,000 कोटींच्या खर्चांचा वडेट्टीवारांचा आरोप। आता ॲम्ब्युलन्समधून पैसे खाण्याचा प्रकार महायुतीत सुरू झाला आहे। सनदी अधिकाऱ्यांना बदलीची भीती दाखवून कोट्यावधी रुपयांचे टेंडर काढल्याचे समोर आले। 10 दिवस टेंडरची मुदत ठेवली होती, ज्यात वर्किंग दिवस हे फक्त 6 दिवस होते। टेंडरची रक्कम फुगवण्यात आली होती। सरकार 1,529 ॲम्ब्युलन्स खरेदी करणार आहे, असे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले। साधारणपणे कार्डिएक सुविधा असलेल्या एका ॲम्ब्युलन्सची किंमत 50 लाखाच्या आसपास असते। 1,529 ॲम्ब्युलन्सचे प्रति ॲम्ब्युलन्स 50 लाख, याप्रमाणे 764 कोटी 50 लाख रुपये होतात। 800 कोटी रुपयात होणाऱ्या या कामासाठी 8,000 कोटी खर्च करण्यामागे महायुतीत सरकारमधील मंत्र्यांची काय योजना आहे हे राज्यातील जनतेला माहीत आहे। ॲम्ब्युलन्समध्ये पैसे खाण्याचा नवा धंदा सरकारमधील काही मंडळींनी सुरू केला आहे। सनदी अधिकाऱ्यांना बदलीची भीती दाखवून 3.5-4 हजार कोटींचे टेंडर 8,000 कोटींपर्यंत फुगवल्याचे उघड झाले। महायुती सरकारमधील ॲम्ब्युलन्स घोटाळा आता उघड झाला असून ॲम्ब्युलन्स पुरवठ्याचे टेंडर सरकारने रद्द करावे, दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, ही आमची मागणी आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले। कार्डियाकवर काळजी घेण्याची सुविधा असलेली रुग्णवाहिकाही 50 लाखांच्या आसपास आहे। सनदी अधिकाऱ्यांनी 45 दिवस टेंडरची मुदत असताना त्यात बदलून 10 दिवस ठेवली। 33 कोटी महिन्याचा खर्च असताना ती 74 कोटी एवढी करण्यात आली आहे। ठेकेदाराला आता पुढची 10 वर्षात तब्बल 74 कोटी रुपये मिळणार आहेत। पहिले टेंडर परस्पर रद्द करण्यात आले। आमच्या सरकारच्या काळात 41 दिवस मुदत असायची, आता त्यात बदल करण्यात आले आहेत। संबंधित ठेकेदार सेवा बरोबर देतो की नाही, चालक बरोबर आहेत का नाही, याची कुठलीही खातरजमा न करता सरसकट अट ठेवलेली नाही। क्षमता आणि गुणवत्ता न तपासता ठेकेदाराला हे काम दिलेलं आहे। वर्षाला 8% खर्चवाढ का देण्यात आली, एका मंत्र्याचा आणि त्याच्या नातेवाईकाची याच्यामध्ये समावेश आहे, तेही आम्ही समोर आणू। मी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र लिहून चौकशीची मागणी करणार आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणालेले आहेत। या राज्यामध्ये घोटाळ्यावर घोटाळे पुढे येत आहेत। मर्जीतील माणसाला करोडो रुपयाची कामं देण्यासाठी वाटेल ते शक्कल लढवून आणि भ्रष्टाचाराचा कळस गाठण्याचं काम या सरकारमध्ये सुरू आहे। काल केवळ 7 दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर 108 जी ॲम्ब्युलन्स आहे, या ॲम्ब्युलन्सचा 10 वर्षासाठी 8,000 कोटीचा टेंडर काढला गेला, केवळ 7 डेज इतक्या शॉर्ट नोटीसवर। आणि 10 वर्षासाठी तब्बल, खरं तर कुठलाही टेंडर हा 3 वर्षाच्या पलीकडे ॲम्ब्युलन्सचा पुरवठ्याचा नसतो। याची सर्व कुठल्याही दृष्टीने तपासणी केली तरी हे काम 4,000 कोटीच्या वर जाऊ शकत नाही। परंतु तब्बल आरोग्य विभागाच्या मंत्र्यासह त्या IAS अधिकाऱ्याला बदलीचा धाक देऊन केवळ 7 दिवसाची मुदत देऊन 8,000 कोटीचा टेंडर त्या एका मर्जीतल्या माणसाच्या घशात घालण्यासाठी आणि त्यातून 4,000 कोटी रुपये कमवण्यासाठी 8,000 कोटीचा टेंडर काढला गेला आहे। यातून जनतेच्या पैशाची लूट सुरू होणार। तिजोरीमध्ये कर्ज काढून हे राज्य पहिल्यांदाच बर्बाद झालेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे। आणि अशाही परिस्थितीमध्ये या ॲम्ब्युलन्सचा हा महाघोटाळा, 8,000 कोटीचा घोटाळा, हा सर्व विवादित जे मंत्री आहेत, वादाधित मंत्री आहेत, ज्यांचा त्या आरोग्य खातंच हे अखंड भ्रष्टाचारामध्ये बुडालेलं आहे, आणि त्याचा कळस म्हणून आज या 8,000 कोटीचा टेंडर 7 दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर, केवळ 7 दिवस, आणि त्याची किंमत कुठल्याही पद्धतीने काढली तरी 4,000 कोटीच्या वर होऊ शकत नाही। माझा दावा आहे, कुठल्या एक्सपर्टला बसवा, कुणालाही बसवा, पण हे चाललं काय, लूट करण्याची पद्धत किती आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।